अजमेर, राजस्थानचं एक शांत शहर. पण 2 फेब्रुवारीच्या रात्री या शहरात काहीतरी असं घडलं, ज्यामुळे सगळीकडे तणावाचं वातावरण निर्माण झालं. बाबूगड परिसरात राहणारी तानिया यादव अचानक घरातून गायब झाली. कुठे गेली, कोणासोबत गेली आणि का गेली, याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. घरच्यांनी शोध सुरू केला. फोन केले, नातेवाईकांना विचारलं, मित्रांना विचारलं, पण तानियाचा काहीच पत्ता लागत नव्हता. आणि मग काही तासांनंतर जे सत्य समोर आलं ते ऐकून सगळेच हादरले. तानिया सुजानगड येथील समीर दमामी नावाच्या तरुणासोबत होती. हे ऐकलताच कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. नातेवाईकांनी आरोप केला की तिला फूस लावून नेण्यात आलं आहे, तिचं ब्रेनवॉश करण्यात आलं आहे. पण खरी धक्का देणारी गोष्ट अजून बाकी होती. तानियाने स्वतः पोलिसांसमोर उभं राहून एक असंविधान केलं, ज्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली. मी समीरसोबतच राहणार, गरज पडली तर जीव देईन, पण त्याला सोडणार नाही. हे शब्द ऐकताच कुटुंबीय स्तब्ध झाले. पोलीसही काही क्षण शांत राहिले. ही फक्त एक प्रेम कहाणी नव्हती, ही होती बंडाची सुरुवात. आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला. तानिया आणि समीरने तब्बल 45,000 रुपये खर्च करून लिव्ह इन रिलेशनशिपचं एक कायदेशीर कार्ड तयार केल्याचा दावा केला. हे ऐकून सगळेच हैराण झाले. दरम्यान गंज पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी जमा झाली. नातेवाईक आणि काही संघटनांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं. वातावरण तणावपूर्ण बनलं. पोलिसांनी तानियाचं समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला, तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तानिया आपल्या निर्णयावर ठाम होती. तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, होती फक्त एक हट्टी निर्धार. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे, ही खरी प्रेम कहाणी आहे की यामागे काहीतरी वेगळंच रहस्य दडलं आहे? तानियाचा हा निर्णय तिचं भविष्य बदलणार आहे, की या निर्णयाची किंमत तिला आयुष्यभर मोजावी लागणार आहे? अजमेरमध्ये सध्या तणाव आहे, पोलीस तपास सुरू आहे. पण या प्रेम कहाणीचा शेवट अजूनही एक रहस्यच आहे.